we are going to discuss about the second lecture on poem number The Inkscape Rock, written by Robert Southey, who is a Scottish poet or a poet of Scotland. And it's a second lecture that we are going to discuss now on this poem. Lecture number second. Before going to start, what we have discussed in the last period, the aims, the importance of the poem, then aims and objectives of the poem, then summary of the poem in Marathi, summary of the poem in English, and some moral messages through the two characters in the poem. Which are these two characters? A good character, a royal character, social character, a helping nature character, cooperative character, and helps to other by building a bell or Inkscape on the Inkscape means bell, and due to the sound of the bell or Inkscape, the sailor get the ideas about to divert their ship and strip from the striking of the rock, and they goes to the proper place without problem with the help of Abbot, and bless all the sailors to the Abbot's work Inkscape, that is bell, that is the bell can create the sound, and it is safe, or it was safe to the sailors, and indirectly or directly they save their lives. Abbot saved the life of many sailors, but Ralph, the rower, is opposite of Abbot, that is hatred about the Abbot, then jealousy. He can loot and collect the wealth by wrong way and cut the bell, and finally, as you sow, as he reaps. जसं पेरल ते बेल कट केली आणि बेल कट केल्यानंतर त्याला पुन्हा समुद्रात गेल्यानंतर परत येताना धोक्यामुळे काही दिसना वगैरे आयडिया येणार, रात्रभर त्यात अडकला, चांदणं पडेल असं वाटलं, पण एकदाची ती बोट घेऊन त्या इन्स्केप रॉकवरती साऊंडच येत नव्हतं, कारण बेल कट करून पण यानं टाकली होती, आणि मग साहजिकच ज्यानं कट केली त्यालाच त्या खडकावर जाऊन रालपुरावरची शिप म्हणजेच बोट आदळल्याने बोट क्रॅश झाली. आता त्याच्या लक्षात आलं की आपण केलेली चूक, स्वतःला शिव्या वगैरे घातल्या त्यानं आणि आपण चूक केली, पण आता वेळ निघून गेली होती. बोट त्या ह्याच्यावरती रॉकवरती इन्स्केप रॉकवरती आदळली होती आणि आता क्रॅकिंग होणार होती. त्याला पुन्हा बोटचा आवाज यायला लागला, आणि तो बोटचा आवाज नसून स्वर्गातून त्याला बेलचा बोलावण्याचा आवाज येत होता. असं तो त्याचा तिथं मृत्यू झाला. म्हणजेच इव्हिल वर्क, इफ यू डन इव्हिल वर्क यू विल गेट द रिझल्ट ऑफ इव्हिल. म्हणजे वाईट काम केलं तर वाईटच परिणाम होणार आहे, चांगलं काम केलं चांगलाच परिणाम होणार आहे. ह्या कवितेतून एक मॉरल मेसेज आपण लास्ट पिरियडला बघितला. किंवा इथं आहे क्राईम गेट्स इट्स ओन पनिशमेंट. त्यानं गुन्हा केला, बेल कट करायचा, त्याची शिक्षा त्याला पुन्हा बेल नसल्यामुळं, आवाज नसल्यामुळं रॉक इन्स्केप रॉक कळला नाही, त्याच्या बोट आदळून तो बोट फुटून पाण्यात बुडून गेला.
अर्थ असा की क्राईम गेट इट्स ओन पनिशमेंट, गुन्हा केला त्याची त्याला वैयक्तिक त्या गुन्ह्याची शिक्षा ज्याची त्याला मिळते. कवितेतून सांगायचा हेतू एकच आहे की आपण जे काय असेल ते कष्टानं करावं, जे काय असेल चांगल्या मार्गाने मिळवावं आणि कधीही शॉर्टकट्स न मिळवायची पद्धती ठेवू नये. कारण शॉर्टकट न मिळवलेलं शॉर्टकट न जातं ते लॉंग लास्टिंग नसतं. म्हणून कोणतंही काम आपल्याला यश जे आहे ते हार्डवर्कनंच मिळावं ना अपेक्षा धरावी. आणि हे करत असताना डे टू डे लाईफमध्ये जसं कोऑपरेटिव्ह हेल्पिंग ह्याचं ॲबॉटचं नेचर होतं तसं आपल्या परीने आपण लोकांना एक सामाजिक मदत सहकार्य करावं. आणि ते करत असताना ह्या रालपदरवावर सारखा आपली वृत्ती नसावी, म्हणजे जिलशी स्वार्थी नसावी किंवा हेट्रीड द्वेषमत्सर हेवा नसावा किंवा लूट, त्याचं एक मेन फंक्शन आहे लुटारू आहे. लुटारू, लूट हा शब्द इंग्लिशमध्ये आहे आणि तोच मराठीत आहे, लुटमार करणे आणि मग संपत्ती गोळा केली. पण हे सगळं रॉंग मार्गाने कलेक्ट केलेलं टिकलं नाही, तो बोटीवर आदळला आणि सगळं संपलं. वेल्थ मिळवा, कष्टानं मिळवा, चोऱ्या करून नाही, लूटमार करून नाही, हा या कवितेचा संदेश आहे. तुम्ही लक्षात ठेवा की कोणतीही गोष्ट कष्टाशिवाय मिळाली तर ते टिकणार नाही. जी गोष्ट कष्टानं मिळेल तीच लॉंग लास्टिंग टिकेल. हे या मागच्या तासाला आपण कवितेच्या बाबतीत बघितलं. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट आइस ब्रेकर्स ऑन पेज नंबर ice breakers on page number, look on the page number 104, 104, sorry, page number 101, 101 page number वर बघूया. The Inkscape Rock written by Robert Southey. Today we are going to discuss about these points. That is first now we are going to discuss about the ice breakers on page number 101, 101. Then line by line explanation of the poem. Then poetic devices which are included in the poem Inkscape Rock. Then simultaneously characters, a good character, social character, helping character, cooperative character. That is Aberbrother. About the we are going to discuss about the Aberbrother. And next character hatred, bad character, non-cooperative character, non-helping character, loot or लुटारू आपण म्हणू त्याला करणार. आणि रॉंग डीड, चुकीचं कार्य केलं, बेलकट केली, की जे चांगलं कार्य केलं होतं यानं हेट्रीड किंवा जिलशी स्वार्थापोटी त्याच्या लोकांची याच्याबद्दलचं चांगलं मत आहे ते ऐकायला मिळत होतं आणि ह्याला ते त्याच्याबद्दल द्वेष मत्सर हेवा झाला आणि त्यानं कट केली. पण कट केल्यानंतर त्याला स्वतः खड्डा खांदला आणि त्या खड्ड्यात स्वतःच पडला. तर आपण एखाद्यासाठी दुसऱ्यासाठी खड्डा खणतो, नक्कीच आपण त्याच्यामध्ये अडकतो. मग ह्यावरून आपल्याला कवितेचा मॉरल मेसेज आहे, डू गुड यू विल गेट अ गुड, डू बॅड यू विल गेट बॅड. चांगलं करा, चांगलं वाटेल, वाईट केलं, वाईट वाटेल. हा एक कवितेतून इनडायरेक्ट मेसेज घ्यायचा आहे. बघूया आपण आइस ब्रेकर्स ऑन पेज नंबर 103, 103 पेज नंबर 103. तर आइस ब्रेकर्स मध्ये फर्स्ट बघा, प्रिपेअर अ वर्ड रजिस्टर रिलेटेड टू द मरीन लाईफ. एक समुद्र आणि समुद्राच्या संबंधित काही शब्द आहेत. तर ते शब्द कोणकोणते आहेत इथं एक दिलेला आहे तुम्हाला, बाकीचे लिहायला सांगितले. उदाहरणार्थ समुद्र म्हणलं की सेलर्स, खलाशी. नंतरचे शब्द बघा कोणते आहेत समुद्र आणि समुद्राच्या रिलेटेड, सेलर्स, शिप, विंड, सीबेड, पोर्ट, हार्बर, सेल, शिपयार्ड आणि सबमरीन. हे शब्द आहेत ते these words related to the marine life. नेक्स्ट फंक्शन ऑफ लाईट हाऊस आर. आता हे लाईट हाऊस म्हणजेच इन्स्केप बसवलेली जी जागा आहे, लाईट हाऊस म्हणले त्याला, त्याचे कार्य काय आहे, कशासाठी बसवले ते इन्स्केप रॉक, की जे तुम्हाला पेज नंबर
105 वरती दिसते बघा बेल बसवलेली तिथं आहे, आणि ती बेल बसवलेली हा रातभरावर कट करताना दिसतोय. तर ती बेल कशासाठी बसवली त्याची त्याला लाईट हाऊस पण म्हणलंय. काय काम आहे त्याचं तर बघा, फंक्शन लाईट हाऊसचं पहिले दिले टू शो द डायरेक्शन, दिशा दाखवणं, आवाजाच्या ह्याला दिशा दाखवणं. त्यानंतर टू वॉर्न शिप्स अबाउट द टीचरस रॉक, म्हणजे टीचरस म्हणजे डेंजरस, जे डेंजरस रॉक आहेत की त्याच्यावर बोट आदळू नये, धडकू नये, यासाठी डायरेक्शन होतं, वॉर्निंग मिळते. नेक्स्ट पॉइंट, टू साऊंड इन पुअर विजिबिलिटी टू वॉर्न शिप्स. तर आपल्याला समजा दिसत नाही, धोका आहे समुद्रातून जाताना, मग आता कुणीकडे जायचं दिशाच कळत नाही, धोक्यांमुळे दिसत नाही. पुअर विजिबिलिटी म्हणजे दिसायला अंधुक दिसते किंवा दिसतच नाही. अशा वेळेला हा साऊंड जो होतो बेलचा, तर इथं तुम्हाला मी बेल इथं दाखवलेलं आहे बघा की आणि ही बेल, आणि ही बेलचा जो घंटा आहे वाऱ्याने किंवा हलते, आणि त्याला एक फूट असते आणि इथं ते अडकवलेलं असते. तर ती जी बेल आहे त्यालाच इन्स्केप म्हणले. तर त्याचं काम काय आहे तर टू साऊंड, बेल कशासाठी असते, आवाज. मग जेव्हा दिसत नाही समुद्रामध्ये, धोका आहे, अशा वेळेला ते बेलचा वाऱ्याला आवाज होतो. मग आवाजाच्या दिशेनं खलाशी, दॅट इज दीज आर सेलर्स, त्या दिशेनं जात बाबा इथं रॉक आहे, त्याच्या बाजूला टर्न करा, वळवून शिकण्या, जहाज न्या. हा बेलचा मेकिंग साऊंड विच इज द डायरेक्शन टू अवॉइड द रॉक अँड टर्न इन अदर वे और शिप टर्न बाय अदर वे, हे त्याच्यातून सूचना असते. तर these are the functions. Which are the functions? To show the direction, to warn ships about treacherous rock, to sound in poor visibility, to warn ships. Next point baba, discuss in pairs, page number 103. Discuss in pairs various famous rocks in world and mention the places where they are. आता तुम्ही जिओग्राफी मध्ये शिकला असाल टाइप्स ऑफ रॉक्स, टाइप्स ऑफ रॉक. तर 3 टाइप आहेत. पहिला टाइप जो आहे त्यातला आयर्स रॉक, आयर्स रॉक. देन नेक्स्ट रॉक बघा जायंट्स कॉजवे, जायंट्स कॉजवे. आणि सिकिरिया, थर्ड टाइप आहे सिकिरिया. तर हे 3 टाइप इथं कवितेने व्यक्त केलेले आहेत. तर 3 टाइप विषयी बघा. आता फेमस रॉक पहिला आहे त्याने दिलेलं तिथं बॅलन्सिंग रॉक. कुठं आहे तो प्लेस त्याचं महाबलीपुरम या ठिकाणी आहे तो. दुसरा आयर्स रॉक, मी आता जो दिलेला आहे तो आयर्स रॉक, तो कुठं आहे सेंट्रल ऑस्ट्रेलिया. त्यानंतर जॉइंट्स रॉक हा कुठं आहे, हा प्रकार आहे नॉर्दर्न आयलंड. आणि सिगिरिया हा जो प्रकार आहे तो श्रीलंकामध्ये आहे. तर हे टाइप्स ऑफ रॉक्स. त्यानंतरचा आइस ब्रेकर बघा, नॅरेट इन द क्लास अ स्टोरी अबाउट समवन हू डिस्ट्रॉयड अवर और स्पॉइल्ड समवन एल्स गुड वर्क. एखाद्यानं एखाद्याच्या कामाचा विध्वंस केला अशा एका दुसरी स्टोरी सांगा म्हणजे. जसं मी आता तुम्हाला सांगितलं की ह्यानं चांगलं काम केलं, बेल लावली, इन्स्केप रॉक बसवलं स्कॉटलंडच्या त्या स्कॉटिश आयलंडमध्ये किंवा त्या सीमध्ये, समुद्रामध्ये. आणि
खलाशांना त्याचा ध्वनी साऊंड ऐकल्यानंतर ते तिथून बाजूनं टर्न व्हायचे, त्यांना एक सिम्बॉल संकेत होतं. ते चांगलं कार्य केल्याबद्दल खलाशी सगळेच सेलर त्याचं वाहवा करत होते, स्तुती करत होते, ब्लेसिंग करत होते, त्याला आशीर्वाद देत होते. हेच बरोबर राल्फ रॉवर हा याच्यापेक्षा ॲबॉटपेक्षा हा नॉन कॉपरेटिव्ह माणूस होता. त्याला ह्याची कौतुक लोकांनी केलं बरं वाटत नव्हतं. हा लुटमार करणाऱ्यापैकी होता आणि मग ह्याला ते वाईट वाटलं, त्यानं ती बेल कट केली. तर अशी स्टोरी तुम्हाला आठवणारी एखादी सांगा म्हणून. डिस्कस इन पेअर्स ग्रुप द फॉलोइंग एक्सप्रेशन्स, टेक द हेल्प ऑफ युअर टीचर. आता खाली दिलेली एक्सप्रेशन्स आहेत, म्हणजे गुड थॉट्स आहेत, म्हणे की ज्यांचा अर्थ सगळ्यांचा सेम आहे, ज्याचं मिनिंग सगळ्यांचं सेम आहे. की काय आहे, कशाविषयी आहे मिनिंग, तर याविषयी क्राईम गेट्स इट्स ओन पनिशमेंट. की गुन्हा केला त्याची शिक्षा त्या गुन्ह्याची त्याला ज्यानं केलाय त्याला भोगावंच लागणार, अशा प्रकारच्या काय म्हणी आहेत. तर त्याचं मिनिंग काय आहे तुम्हाला विचारलं तर मिनिंग सगळ्यांचं सेम आहे. की काय, इफ आवर इंटेन्शन इज गुड द फेट विल गेट अ गुड. चांगलं आपलं हेतू चांगला असेल नशिबाला चांगलं वाटेल. आणि इफ आवर इंटेन्शन इज बॅड देन इट्स रिझल्ट विल बी बॅड. म्हणजे आपलं हेतूच चांगला नसेल तर त्याचा परिणाम सुद्धा चांगलाच नसणार आहे. तर ते मिनिंग आहे. बघा म्हणींचा अर्थ सांगतो. ॲज यू सो शॅल यू रीप. जसं पेराल तसं उगवेल. लक्षात येते, चांगलं पेराल चांगलं उगवेल, वाईट पेराल वाईट उगवेल. चांगलं करत राहा वाट्याला चांगलं येईल, वाईट केलं वाट्याला वाईट येईल. सेकंड, क्राईम गेट्स इट्स ओन पनिशमेंट. काय, स्वतःच्या गुन्ह्याची शिक्षा स्वतःलाच भोगावं लागणार. व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड. जसं आपण आपल्या आसपास जसं आपण काम करत तसं आपल्या वाट्याला आपण येईल. चांगलं केलं चांगलं, वाईट केलं वाईट. सगळ्या म्हणींचा अर्थ एकच. टिट फॉर टॅट, जशास तसे वागावे. इविल डिग्स, सुंदर कोटेशन आहे बघा. इविल डिग्स अ पिट फॉर अदर्स बट फॉल इन टू द सेम. वाईट कृत्यानं आपण एखाद्यासाठी खड्डा खांदला तर तो बाहेरचा तो ज्याच्यासाठी खांदा तो पडण्या अगोदर आपणच अंधारात त्या खड्ड्यात पडू शकतो. या सगळ्याचं मिनिंग इंग्लिशमध्ये बघा. ऑल प्रोव्हर्ब्स कन्वे द सेम मिनिंग. प्रोव्हर्ब्स म्हणी सगळ्याचा अर्थ सेम आहे, मी आता सांगितलं. रिझल्ट विल बी ॲज पर आवर ॲक्शन. आपण जसं कार्य करत तसं आपल्याला त्याचा परिणाम होईल. म्हणजे चांगलं केलं चांगला परिणाम होईल, वाईट काम केलं वाईट परिणाम होईल. इफ इंटेन्शन आर गुड इट बेनिफिट्स टू पर्सन. आपला हेतू चांगला असेल नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होईल. अँड इफ इंटेन्शन आर इव्हिल, जर आपला हेतूच अशुद्ध असेल, प्युअर नसेल तर ही विल बी पनिश्ड. तर हेतू चांगला नसेल तर त्याची शिक्षाही आपल्याला नक्कीच भोगावी लागेल. अशा प्रकारचे इथं कोटेशन्स आहेत. आता पेज नंबर 104 वरती जावा. 104 पेज नंबर. हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ द पोएट रॉबर्ट सौदे. तर हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघत असताना रॉबर्ट सौदेचं बघा पेज नंबर 104 104. रॉबर्ट सौदे, ड्युरेशन ऑर पिरियड ऑफ रॉबर्ट सौदे इज 1774 वॉज अँड 1843. 1774 ते 1843 हा त्यांचा ड्युरेशन होता, कालखंड. ही वॉज बॉर्न इन ब्रिस्टॉल इंग्लंड. ब्रिस्टॉल आणि म्हणजेच इंग्लंडमध्ये ब्रिस्टॉल या ठिकाणी त्यांचा जन्म. ही वॉज सन ऑफ द ड्रॅपर. ड्रॅपर चा अर्थ लक्षात ठेवा. ड्रॅपर मीन्स क्लोथ्स सेलर, एका कपडे विक्रेत्याचा तो मुलगा होता. एज्युकेटेड ॲट वेस्टमिन्स्टर स्कूल अँड बॅलल कॉलेज ऑक्सफोर्ड. तर वेस्टमिन्स्टर शालेय हायस्कूल शिक्षण त्याचं वेस्टमिन्स्टर स्कूलमध्ये झालं. तर कॉलेजचं शिक्षण ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये झालं, बॅलेट कॉलेज ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी. ही वॉज अ पोएट लॉरेट ऑफ इंग्लंड. लॉरेट ऑनर रिस्पेक्ट शब्दाचा अर्थ लिहून ठेवा. लॉरेट मीन्स ऑनर ऑर रिस्पेक्ट. तर ही वॉज पोएट लॉरेट ऑफ इंग्लंड फ्रॉम 1883 टू 1843. 1813 ते 1813
1943 या दरम्यान इंग्लंडमध्ये त्यांचे एक त्या कवीला खूप मोठा मान एक राजकवी म्हणून त्यांचा मान सन्मान होता, दबदबा होता, रिस्पेक्टफुल होता. सम ऑफ हिज शॉर्ट पोएम्स लाईक स्कॉलर, त्यांचे जे काही कविता आहेत चांगल्या चांगल्या निवडक, तर त्याचे नाव द स्कॉलर, द बॅटल ऑफ बेनहाइम, बिशॉप हॅटो, इन्स्केप रॉक इटीसी, ह्या एक निवडक कविता त्यांच्या आहेत. आर व्हेरी पॉप्युलर विथ द स्कूल चिल्ड्रन, लहान मुलांमध्ये ह्या कविता अतिशय प्रसिद्ध आहेत. आता जी ही कविता आहे इन्स्केप रॉक, ही कविता कशाविषयी बघा. तर इन्स्केप रॉक इज अ बॅलॅड पोवाडा किंवा स्टोरी टाईप, एखाद्या पोवाड्यासारखी ही कविता आहे. इट्स अ स्टोरी ऑफ 14th century attempt by Abbot of Aberbrothock in Aberbrothock to install a warning bell on Inkscape. तर इन्स्केपचा हा खडक आहे, रॉक आहे, तिथं त्यांनी बेल कशी अडकवली त्याविषयीची ही कविता आहे. त्या बेलचे फायदे काय होते ह्याविषयीची ही कविता आहे. ॲबरब्रोथोक एक आयडियल पर्सन, अ नोटोरियस सँडस्टोन, notorious Uvekkya sandstone break about 11 miles 18 km of the east coast of Angus, स्कॉटलंड या ठिकाणावरती समुद्र किनाऱ्यात एक इन्स्केप रॉक होती, तिथे त्याने ती बेल बसवली. नियर डुंडी अँड 5 ठिकाणाचं नाव दिले. ऑक्युपाइड बाय द बेल रॉक लाईट हाऊस, जिथं बेल बसवले त्याला काय म्हणले, बेल रॉक हाऊस, की जे बेल आणि मंदिर आहे. बेल जी बसवली ते लाईट हाऊस त्याला म्हटले. तर ह्याची लाईट हाऊसची फंक्शन मी सांगितले तुम्हाला इथं आईस ब्रेकर्स मध्ये आताच. सावदे वॉज इन्स्पायर्ड बाय द लिजेंडरी म्हणजे दंतकथेने ते इन्स्पायर प्रेरित झालेले. स्टोरी ऑफ पायरट लुटारो हू रिमूव्ड द बेल, एका समुद्री चाचा किंवा लुटारो की ज्याचं नाव आहे राल्फ द रोवर. या लुटारोनं ती पियानो बसवलेली बेल कशी कट केली याविषयीची स्टोरी आहे. इन्स्केप रॉक रिप्लेस बाय द ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथोक. तर ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथोक यांना जी बेल तिथं बसवली, जे आता मी तुम्हाला स्कॉटिश किनारा सांगितला तिथं. आणि द पोएम गिव्ज अस अ मेसेज, या कवितेतून एक संदेश काय मिळतो, दॅट दोज हू डू रॉंग थिंग्स विल मीट विथ द ड्यू पनिशमेंट. जो चूक करेल, जो गुन्हा करेल, त्याला त्याची स्वतःला पनिशमेंट म्हणजे शिक्षा भोगावीच लागेल. म्हणजेच क्राईम गेट्स इट्स ओन पनिशमेंट, गुन्हा करणाऱ्याला त्याची शिक्षा ही मिळणारच. अशा प्रकारची ही कविता आहे. आणि या कवितेतून एक मॉरल मेसेज दिला आहे की काय, द पोएम गिव्ज अस अ मेसेज दॅट दोज हू डू रॉंग थिंग्स विल मीट विथ ड्यू पनिशमेंट. म्हणजे जो चूक करेल, जो गुन्हा करेल, गुन्हा करणाऱ्याला शिक्षा ही मिळणारच. म्हणून गुन्हा करू नका. इनडायरेक्टली सांगायचं काय की एखादं चांगलं कृत्य किती करा, पण बॅड डीड्स, वाईट कृत्य अजिबात करू नका. कारण वाईटाचा परिणाम वाईट होणार आहे, चांगल्याचा परिणाम चांगला होणार आहे. चांगलं केलं तर वाट्याला चांगलं येईल, वाईट केलं तर वाट्याला वाईट येईल. चांगलं केलं ॲबॉटनं तर सगळे सेलर्स त्याचे वाहवा करत होते, रिस्पेक्ट करत होते, ब्लेसिंग करत होते. आणि यानं वाईट केलं, लुटमार केली, अनेक जहाजं लुटली, बेल कट केली, वाईट कृत्य करत गेला, हेट्रेड किंवा जिलसी करत गेला ॲबॉटविषयी. वाट्याला जी बेल कट केली आणि जैन्स केप रॉकवरून त्याच केप रॉकवरती जाऊन तो आदळला आणि त्याचा मृत्यू झाला. म्हणजे वाईट करायला गेला की वाईटच होतं हे राल्फ वरून लक्षात येईल. मग इथं त्यांची जी फीचर्स आहेत
म्हणजे राल्फ दौरावर बद्दल किंवा आदरवर्धक विषय, एक रिस्पेक्टफुल, बेन्युलंट, बिग हार्टेड, केअर फॉर द सेफ्टी अँड लाईव्ह ऑफ सेलर्स, कन्सर्न फॉर द शिप्स अँड कार्गो ॲट सी, ह्युमॅनिटेरियन, सोशल अँड हेल्पिंग, कोऑपरेटिव्ह पर्सन. अँड राल्फ दौरावर ऑपोजिट ऑफ आदरवर्धक. तर अशा पद्धतीने आपण हे पोएमच्या आईस ब्रेकर्स आणि हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आज बघितलेलं आहे. कवितेचं लाईन बाय लाईन मिनिंग जे आहे ते आपण पुढच्या तासाला बघणार आहोत. तत्पूर्वी जे आतापर्यंत झाले ते आय वुड लाईक टू रिक्वेस्ट ऑल माय सन्स अँड ऑल माय daughters, that is all my girls and sons, all my students, kind request, don't waste your time, do today's work today, not depend on tomorrow. आजचं काम आजच करा. तास अटेंड तुम्ही करा. तास अटेंड नाही केले तर तुमची बोर्डाची हाजरी भरणार नाही. बोर्डाला दररोज हाजरी पाठवायला लागते आणि हाजरी नाही भरली तर तुमचा बोर्डाचा फॉर्म भरता येणार नाही. आणि आम्हाला तुम्ही बघितले का नाही लेक्चर ते आम्हाला तुमचे व्ह्यू दिसत आहेत. त्यामुळं दररोज लेक्चर अटेंड करा आणि जर व्ह्यू इथं नाही दिसले तर बोर्डाचा फॉर्म भरायला तुम्हाला अडचण येऊ शकते. म्हणून अटेंड द लेक्चर्स, ऑल सब्जेक्ट्स लेक्चर्स रेग्युलरली. डोंट मिस, बिकॉज yesterday I also have discussed about it. Our SPM शिक्षण प्रसारक मंडळ have given you an opportunity by giving the SPM app, through which you get the free classes at home. So use it and go with study. Let us, we are going to stop here. Thank you. Okay.